नमस्कार मंडळी. भारताने 270 पेक्षा जास्ती रननी बांगलादेशला हरवलेलं आहे आणि त्या विक्ट्रीवरती आपण थोडंसं आज बोलणार आहोत. पहिल्या दिवशी जे वाटलेलं की बांगलादेश एक कॉन्फिडन्स घेऊन येत आहे आणि त्याच्यानंतर जी 144 फॉर 6 अशी आपली सिच्युएशन केली होती, त्यानंतर काहीच बांगलादेशच्या साईडने गेलं नाही. इंडियाने ह्या टेस्ट मॅचमध्ये कमबॅक पण केला, डॉमिनेट पण केला आणि आय थिंक त्या पहिल्या 2 सेशन नंतर असं कधी वाटलंच नाही की बांगलादेश या टेस्ट मॅचमध्ये कधीही पुढे होते. सर्वात पहिला फॅक्टर म्हणजे रविचंद्रन अश्विन आता इंडियन क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली ह्यांच्या लिस्टमध्ये ऑलमोस्ट येऊन उभा राहिला. आय थिंक हेच डिबेट आता बाकी आहे. ही इज द अनडिस्प्युटेड गोट ऑफ इंडियन बॉलिंग इन इंडियन कंडिशन्स. त्याची बॅटिंग आणि त्याची ऑलराऊंड अबिलिटीज बघून इंडियन क्रिकेटमध्ये त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, मला वाटतं ही इज नाव डेफिनेटली बिंग कन्सिडर्ड एज वन ऑफ द गोट्स. 100 केली बॅटिंग करून. सेकंड इनिंग्सला 6 विकेट घेतले. फर्स्ट इनिंगमध्ये त्याच्याने विकेट नाही मिळाले, पण सेकंड इनिंग्समधून त्यांनी रन थ्रू केला आणि हे मला वाटतं जर कोणी इंडियन क्रिकेट टेस्ट क्रिकेट फॉलो केलं तर डेफिनेटली इझिली सांगू शकलं असतं की ठीक आहे, हा सेकंड इनिंगमध्ये येऊन विकेट्स घ्या. बरेचदा असं वाटतं ना इंडियन कंडिशन्समध्ये की आता इंडियाची इनिंग संपली, आज 204 कोलॅप्स होणार, 200-250 नाही बनणार. त्यावेळी येऊन रविचंद्रन अश्विनने रन्स केले, 100s केल्यात, इम्पॉर्टंट 50s केल्यात. ह्या इनिंगमध्ये पर्टिक्युलरली स्पेशल होतं त्याचा स्ट्राईक रेट. चान्सलेस फ्लॉलेस इनिंग्स त्यांनी खेळली. स्पिनर्सनी त्याला डबल केलं नाही. फास्ट बॉलर हसन मेहमूदच्या बॉलिंगला त्याला कधीच त्रास झाला नाही आणि ज्या हिशोबाने त्यांनी इंडियाला बाहेर काढलं, 144 फॉर 6 नंतर आपण डे 339 फॉर 6 ला एंड केला. तिथे आय थिंक बांगलादेशसाठी ही टेस्ट मॅच संपून गेली. म्हणजे टॉप ऑर्डरचा जो परफॉर्मन्स आहे तो अजूनही सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. विराट कोहली म्हणा, रोहित शर्मा म्हणा किंवा फर्स्ट इनिंगला शुभमन गिल पण होता. आपल्या टॉप ऑर्डरचा परफॉर्मन्स स्पिनर्सच्या अगेन्स्ट स्पेशली व्हिजिटिंग साईड्समध्ये इंग्लंड असो, न्यूझीलंड असो, ऑस्ट्रेलिया असो, टॉप ऑर्डर थोडीफार लडखडली आणि ते सेम इथे झालं. सो टॉप ऑर्डरवरती एक थोडासा क्वेश्चन मार्क नक्की आहे आणि मी होप करतो की ॲटलिस्ट ते प्रॉब्लेम्स ऑस्ट्रेलियाची टूर येईपर्यंत सुटतील. कारण ऑस्ट्रेलियाच्या पण लास्ट टूरमध्ये आपली टॉप ऑर्डर जिथे जिथे फेल करायची तिथे लोअर ऑर्डरनी सपोर्ट केलं. पण आता एक हाय टाईम आहे की आपण एक 500-600 रनचा परफॉर्मन्स टॉप ऑर्डरच्या बेसिसवरती आणू आणि सेकंड टेस्ट विल बी अ गुड प्लॅटफॉर्म टू डू दॅट. तसं अश्विन ओव्हरऑल गोट लिस्टमध्ये गेलाय, तसं मला वाटतं बॉलर्सच्या गोट लिस्टमध्ये बुमराह ऑलरेडी आहे. अक्रॉस फॉर्मॅट्स आहे, पाहिजे तेव्हा विकेट्स काढतो, ॲट विल विकेट्स काढतो, ब्रेक थ्रूज काढतो. मग सेकंड टेस्टला त्याला रेस्ट दिली किंवा त्याला रिकवर करायला टाइम दिला तरी काही गम नाही. पण बॉलिंगच्या मनाने बुमराह खरंच माइल्स अबव अदर्स. आकाशदीपची बॉलिंग पण ह्या टेस्ट मॅचला छान होती. सिराजनी पण चांगला सपोर्ट केला. सिराजला थोडा स्वतःचा गेम अप करायची गरज आहे, कारण मला वाटतं सेकंड बॉलिंग ऑप्शन जेव्हा शमी येईल तेव्हा येईल आणि थर्डमध्ये पण जर आकाशदीप, मुकेश कुमार सारखे लोक येत राहिले खूप डिफिकल्ट होईल सिराजला त्याचा स्पॉट ठेवायला. पण फास्ट बॉलिंगच्या हिशोबाने आपण बऱ्यापैकी कवर्ड आहोत आणि मला वाटतं सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स आहे. सेकंड इनिंग्समध्ये शुभमन गिलवर क्वेश्चन मार्क होता, पंत कसा कमबॅक करतो त्याच्यावर क्वेश्चन मार्क होता. पण हॅट्स ऑफ टू पंत. 100 केली, डॉमिनेटिंग 100 केली, नॅचरल बॅटिंग केली, स्पिनर्सना टॅकल केलं आणि गिलला पण सॅल्यूट आहे, कारण त्याच्यावरती खूप दिवस क्वेश्चन मार्क्स येतात. कारण आणि जस्टिफायबल, कारण वन डेमध्ये T20मध्ये सगळीकडेच थोडा तो स्लिप होत चाललेला. पण काल त्यांनी ठरवून एक प्रॉपर टेस्ट इनिंग्सची 100 केली आणि रन्स अंडर द बेल्ट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑस्ट्रेलिया सिरीजला तो जातो की नाही अशीच शंका आजकाल यायला लागलेली, पण त्याचा जो परफॉर्मन्स त्यांनी सेकंड इनिंगमध्ये दिलाय, हॅट्स ऑफ टू हिम. जबरदस्त परफॉर्मन्स. अश्विन आणि जडेजा, अश्विन बरोबर मी नव्हतो कंबाईन करू इच्छित, पण जडेजा पण लास्ट 10 वर्षात आपल्या सक्सेससाठी तेवढाच रिस्पॉन्सिबल आहे. केवढी जबरदस्त बॅटिंग, सुपर्ब स्पिन बॉलिंग, तोच टप्पा. हॅट्स ऑफ रवींद्र जडेजा, खूप जबरदस्त. आणि मी होप करतो की KL राहुल पण सेकंड टेस्ट मॅचमध्ये थोडे रन्स काढेल, कारण ह्या क्षणी असं वाटतं की त्याची टीममध्ये जागा थोडीफार लडखडते. लास्ट बट नॉट द लिस्ट बांगलादेश. असं म्हणीन का की बांगलादेशचा अगदी वाह्यात परफॉर्मन्स होता, फालतू परफॉर्मन्स होता, नाहीच खेळले, जमलंच नाही तर नाही. जो कॉन्फिडन्स आणला होता तो कॉन्फिडन्स त्यांनी वापरला. छोटी टीम नेहमी एका सर्टन पिरियडसाठीच टेस्ट मॅचमध्ये असते आणि एक मिरॅकल घडायला लागतो त्यांना जिंकायला, एस्पेशली टेस्ट मॅच फॉर्मॅट. पण जो कॉन्फिडन्स त्यांनी कॅरी केलेला त्याच्यात त्यांनी स्वतःसाठी थोडे लँडमार्क्स सेट केले असतील आणि ते लँडमार्क्स आय होप त्यांनी अचीव्ह केले असतील. पण 150ला जेव्हा ते फर्स्ट इनिंग्समध्ये ऑल आउट झाले तिकडे त्यांना खूप डिसअपॉइंटमेंट झाली असेल. सेकंड टेस्ट मॅचसाठी त्यांचा एम एवढाच असायला पाहिजे की छोटे लँडमार्क्स, 250 रन, एका प्लेअरची सेंचुरी, 2 प्लेयर्सच्या 50, टीम इंडियाच्या अगेन्स्ट लीड घेणं, त्यांच्या टार्गेटच्या 50 रनमध्ये येणं, चेस करताना 300 पेक्षा कमी रननी हरणं किंवा जसं आज त्यांनी 230 केले. ऑल दीज इम्पॉर्टंट थिंग्स दे हॅव टू कव्हर आणि त्यांना अंडरस्टँड करायला पाहिजे की ते कस्पवरती आहेत ऑफ डुईंग समथिंग ग्रेट. इथून परत रिसेट मारायची गरज नाही आहे.
होप करतो इंडिया सेकंड टेस्ट मॅचमध्ये पण असंच डॉमिनेट करून विक्ट्री घेईल. अँड वन्स अगेन हॅट्स ऑफ टू रविचंद्रन अश्विन. त्याच्यावरती आम्ही एक स्पेशल एपिसोड करू. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आणि अनालिसिस आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.